हं. प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रियांनो, पुन्हा एकदा देव बाप्पाने तुमच्या परिवाराची आठवण केली. काल आठवण नाही केली म्हणून काल सेवेला आलो नाही. काल रेस्ट होता माझा. काल कुठंच देव बाप्पाने काहीच दाखवलं नाही. एक उमेद होती की या ठिकाणी देव बाप्पा मला आणेल, पण देव बाप्पाने काल काही मला आणलं नाही. आजही मी संदेश तयार केला नव्हता. म्हणलं प्रभूंनी दाखवल्यावर संदेश तयार. 4 वाजता देव बाप्पाने दाखवलं मला ठिकाण. 5 ते 6 या वेळेमध्ये मी संदेश तयार केला आणि 7, 7:15 पर्यंत आपल्या परिवारात मी येण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्या देव बाप्पाला धन्यवाद देऊया की देव बाप्पाने तुमची आठवण केली आणि मला कळवलं. कारण देवाने जर कळवलं ना, तिथं देवबाप हमखास बोलल्याशिवाय राहत नाही. माझ्या संदेशामध्ये अतिशय लिमिटेड वचनं मी ठेवलेले आहेत, पण आता या वचनाला देवबाप कसं बोलणार आहे, कोणते आधारस्तंभ घेणार आहे, कोणते विचार प्रगट करणार आहे, ते आता जेव्हा संदेश स्टार्ट होईल तेव्हा मला कळणार आहे. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. मोनताई प्रार्थना करतील सुरुवातीची. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे आमचे आकाश आणि पृथ्वी तुझे निर्माण करत्या माझा अब्राहम याकोब इसहाक आणि मोशाच्या देवा प्रभू परमेश्वरा, दयाघना तुला उंचाविते गौरविते, तुला मान महिमा आदर देते माझ्या बाप्पा. प्रार्थना करते प्रभू, आज दिवसभर सांभाळून दयाघना या सुंदरशा सायंकाळच्या समय प्रभू तू आम्हाला तुझ्या वचनासाठी घेऊन आलास प्रभू परमेश्वरा. तुझ्या नावाला मी धन्यवाद देते प्रभू. प्रार्थना करते दे बाप्पा, होणारा शास्त्र भाग दे बाप्पा, तो आश्रयित कर प्रभू परमेश्वरा. आम्ही नवीन काहीतरी आमच्या अंतकरणात घेऊ प्रभू. वगैरे अंकल जे पण संदेश सांगणार प्रभू परमेश्वरा, त्यांना तो आश्रयित कर प्रभू. त्यांना तुझं पवित्र आत्म्याचं सहाय्य आणि मार्गदर्शन असू ते दे बाप्पा, जेणेकरून परमेश्वरा ते संदेश देतील परमेश्वरा. आणि तो संदेश आम्ही आमच्या अंतकरणात येऊन त्याप्रमाणे आम्ही वागावं, बोलावं आणि शिकावं, अशी तू कृपा आमच्यावर कर दे बाप्पा. ते बसल्या प्रत्येकाला दे बाप्पा, तू आशीर्वादित कर प्रभू. एवढी लहानशी नम्र विनंती धन्यात आणा प्रभू श्री ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पित्यात आई, आमेन. एक गीत गाऊया प्रियांनो. आणि आज जे गीत मी गाणार आहे बहुतेक तुम्हाला ते गीत माहिती नसेल, कारण एकदम नवीन गीत मी गाणार आहे. म्हणजे तुमच्यासाठी नवीन आहे, पण माझ्यासाठी ते फार ओल्ड आहे. 1900 जवळपास 91 सालाचं ते गीत आहे. 91 सालामध्ये ते विनोद विश्वास म्हणून एक इंदोरचा गायक आहे, त्यांनी गायलेलं गीत आहे. मुक्तिदाता या कॅसेटमधून. कारण काही सेवकांच्या गीतांचं माझ्याकडं लिखाण आहे आणि त्या लिखाणातून ते गीत मी आज मेडिटेशन केलं. म्हणलं आज प्रार्थनेला संदेश देण्या अगोदर हे गीत मी गाईल प्रभूच्या बरोबर. म्हणून गाऊया आपण ते गीत. जिंदगी भर मेरे गाऊंगा गीत तेरे, जिंदगी भर मेरे गाऊंगा गीत तेरे, तेरी रचनाओं की महिमा को गीतों में ढाल के, तेरी रचनाओं की महिमा को गीतों में ढाल के, जिंदगी भर मेरे गाऊंगा गीत तेरे, जिंदगी भर मेरे गाऊंगा गीत तेरे। तूने सारी सृष्टि बनाई, तेरा है नील गगन,
पंछी तेरा गुण ही गाते, गाता मेरा मन। तूने सारी सृष्टि बनाई, तेरा है नील गगन। पंछी तेरा गुण ही गाते, गाता मेरा मन। ये फिजा गा रही गीत प्यार के तेरे, ये फिजा गा रही गीत प्यार के तेरे। तेरी रचनाओं की महिमा को गीतों में ढाल के, तेरी रचनाओं की महिमा को गीतों में ढाल के। जिंदगी भर मेरे गाऊंगा गीत तेरे, जिंदगी भर मेरे गाऊंगा गीत तेरे। जो भी मैं गाता हूँ परमेश्वर केवल तेरे लिए, मेरा जीवन मेरी आत्मा केवल तेरे लिए। जो भी मैं गाता हूँ परमेश्वर केवल तेरे लिए, मेरा जीवन मेरी आत्मा केवल तेरे लिए। गाऊं गीत मैं सदा तेरे ही नाम के, गाऊं गीत मैं सदा तेरे ही नाम के। तेरी रचनाओं की महिमा को गीतों में ढाल के, तेरी रचनाओं की महिमा को गीतों में ढाल के। जिंदगी भर मेरे गाऊंगा गीत तेरे। यीशु हिफाजत करता मेरी, देता जीवन जल, मुझको अपनी राहों में लेकर चलता है हर पल। यीशु हिफाजत करता मेरी, देता जीवन जल, मुझको अपनी राहों में लेकर चलता है हर पल। रोशनी मिल गई तुझको चाह की, रोशनी मिल गई तुझको चाह की। तेरी रचनाओं की महिमा को गीतों में ढाल के, तेरी रचनाओं की महिमा को गीतों में ढाल के। जिंदगी भर मेरे गाऊंगा गीत तेरे, जिंदगी भर मेरे गाऊंगा गीत तेरे। तेरी रचनाओं की महिमा को गीतों में ढाल के, तेरी रचनाओं की महिमा को गीतों में ढाल के। जिंदगी भर मेरे गाऊंगा गीत तेरे, जिंदगी भर मेरे गाऊंगा
लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो या गीतासाठी. प्रियांनो, आमच्या मुखामध्ये कुठले जरी सूर नसला चालेल, पण आमच्या प्रभूचे गीत आमच्या मुखामध्ये असणं गरजेचं आहे. प्रियांनो, या गीतावरूनच मी सांगतो, याच गीतावरून आज एक विचार आपल्या समोर ठेवून मग आपण आपल्या वाचनाकडे येऊया. प्रियांनो, माझ्याजवळ मी इतकं लिखाण करणारा, माझं लिखाण जे आहे, आज 64-65 वयाचा मी आहे. माझं लिखाण इतकं चांगलं आहे. तरुणपणात मी जे लिखाण केलं प्रियांनो, त्या वया माझ्याजवळ अजूनही काही आहेत आणि त्याच्यामधूनच हे गीत मी आज गायलं. माझ्या बॅगमध्ये मला एक वही सापडली गाण्याची, जी माझ्या हाताने मी लिहिलेली, आणि त्याच्यातूनच हे गीत मी गायलेलं आहे. प्रियांनो, इतक्या वया मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्या भावी जीवनामध्ये 3 वेळेस मी प्रभूला सोडून दिलेलं आहे. पूर्णपणे प्रभूला सोडून दिलं. प्रभूला जेव्हा सोडून दिलं ना, तेव्हा प्रभूचं मी एक वचनाचा कागद देखील माझ्या घरात ठेवला नाही. सगळं पाण्यामध्ये टाकून दिलं. गाण्याचे पुस्तकं, गाण्याच्या वया, नवीन करार, वेळ प्रसंगी बायबल, सगळे पाण्यामध्ये. काही म्हणजे काहीच घरात ठेवत नव्हतो. आणि असं मी 3 वेळेस केलं. 3 वेळेस जेव्हा प्रभूंनी पाहिलं की हा सगळंच माझं पवित्र शास्त्राला देखील वर्ज्य करत नाही, ते देखील पाण्यात सोडून देतोय, तेव्हा प्रभूने मला सेवक बनवण्याचं ठरवलं. आणि जेव्हा सेवक मी झालो, तेव्हा मला कळलं सेवकाची मुख्य जबाबदारी काय असते, सेवकाला कोणतं कार्य, सेवक म्हणून या पदाला टिकविण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, ते प्रथम मला प्रभूने शिकवलं. आणि जे प्रभूने शिकवलं त्याच मार्गावर मी आजपर्यंत चालण्याचा प्रयत्न करतोय. प्रभूंनी जर मला सावरलं नसतं ना प्रियांनो, प्रभूंनी जर विचार केला असता ना, 3 वेळेस मला सोडून दिलं, माझं सर्व काही पवित्र शास्त्र, सर्व काही ट्रॅक्स जे काय आहे सगळं यांनी पाण्यामध्ये टाकून दिलं, नदीमध्ये सोडून दिलं, तर मी आजच्या घडीला प्रभूचा दास या नावाने आपल्या समोर आलो नसतो. देव बाप्पाने जे उपकार माझ्यावर केले ना प्रियांनो, आणि माझा पहिल्यापासून आवाज चांगला होता. जेव्हा मी प्रभूमध्ये नव्हतो तेव्हा फिल्मी गाण्यासाठी मी या आवाजाचा उपयोग करायचो. आणि माझा फेवरेट सिंगर त्या काळामध्ये किशोर कुमार होता. किशोर कुमारचे सेम टू सेम गाणे मी गायचो. त्यानंतर 1990 साली कुमार शानू हा माझा फेवरेट सिंगर झाला. आशिकी या फिल्मीपासून कुमार शानूला माझ्या जीवनामध्ये मी एंट्री दिली. प्रियांनो, सांगायचं काय मला माहिती का, यातून महत्वाचं सांगायचं आहे. प्रभूचं नाव पण माझ्या मुखात होतं आणि फिल्मी गाणे पण माझ्या मुखात होते. प्रियांनो, एका महिन्यामध्ये 1 तलवार बसते. नेहमी बसते ना, 2 बसतात का कधी? प्रभूचे गीत गायचो, फिल्मी गाणे गायचो. प्रियांनो, अज्ञानपणात जे काही पाप आपल्याकडून होतात ना, प्रभू कधी ना कधी त्या पापांना आपल्या समोर ठेवतो. आणि मी वारंवार जेव्हा पण फिल्मी गीत गायचो ना, माझ्या हृदयाला काहीतरी आतून व्हायचं, पण मला ते कळत नसायचं की आतून काय होऊ राहिलंय माझ्या हृदयाला. आतमध्ये मंदिरात जो आत्मा बसलेला होता ना, तो आत्मा मला म्हणायचा, हे करणं योग्य नाही, हे नको करू, हे मला पसंत नाही. पण प्रियांनो, जोपर्यंत मनुष्य आपल्या धुंदीमध्ये असतो ना, तोपर्यंत त्याला समजत नाही प्रभूचा आवाज. पण जेव्हा तो धुंदीतून बाहेर निघतो ना, तेव्हा त्याला प्रभूचे विचार कळतात की अरे, प्रभूला हे मान्य नाही. आणि प्रियांनो, साधारणतः 2009 किंवा 10 या वर्षी मी पूर्णपणे फिल्मी गाणं बंद केलं.
जे बंद केलंय आजपर्यंत फिल्मी गाण्याकडे मी स्वतःला नेलेलं नाही. क्रिकेट पाहत होतो प्रियांनो, क्रिकेट देखील मागच्या वर्षापासून मी सोडून दिलाय. वन डे पाहत नाही, 2020 पाहत नाही, टेस्ट मॅच पाहत नाही, कुठलंच काही पाहत नाही. समाचार बघत होतो, या समाचाराला पण मी आता वर्ज केलंय. आता माझा जो वेळ इतर गोष्टीसाठी जात होता तो वेळ आता मी माझ्या प्रभूसाठी देत आहे. हे कुणी केलं माझ्या जीवनामध्ये? माझ्या सामर्थ्याने मला करता आलं हे सर्व. माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की मी माझ्या शरीराला जे शोक लावलेले आहेत ते शोक सोडून देऊ शकतो. प्रियांनो, आमच्यामध्ये जर देवाचा आत्मा कार्य करत असला ना, तो आत्मा आम्हाला हर गोष्ट करण्यासाठी आम्हाला उत्साह देतो, आनंद देतो आणि तशा प्रकारची सहन करण्याची प्रेरणा पण देतो. म्हणून प्रियांनो, आजचं जे संदेशाचं वचन आहे ते वचन पण याच गोष्टीला अनुषंगून देव बाप्पाने मला दिलेलं आहे. तर काढूया आपण आजचं वचन. स्तोत्र संहिता 13वा अध्याय 6वं वचन. या वचनातून आज आपण थोडा वेळ बघणार आहोत. स्तोत्र संहिता 13 6वं वचन. परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत म्हणून मी त्याची स्तुती स्तोत्रे गाईन. परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले. प्रियांनो, माझ्यामध्ये जे परमेश्वराला आवडत नव्हतं ते परमेश्वराने माझ्यामधून काढलं. आणि जेव्हापासून मी, जसं वचनात मध्ये 5वा अध्याय 48व्या वचनात प्रभू बोललेला आहे, जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. या गोष्टीला जेव्हा मी शब्दाने नव्हे तर कृतीने करण्याचा प्रयत्न करायला लागलो, तेव्हापासून देव बाप्पाने माझ्या मुखामध्ये पण आपली वचने, आपले विचार चांगल्या प्रकारे माझ्या मुखातून तो प्रगट करायला लागला. प्रियांनो, देवाचा आत्मा जर आमच्यावर खुश, प्रसन्न असला तर तो आत्मा बोलल्याशिवाय राहत नाही. 2 पेत्र 1:21 प्रमाणे पवित्र आत्म्यातूनच संदेश येतो. मनुष्याच्या इच्छेने संदेश कधीच पवित्र आत्मा कोणाला करू देत नाही. आणि जो कोणी बुद्धीतून संदेश करतो त्याला बुद्धीचा संदेश देवाने नाव दिले. पण ज्याचा संदेश आत्म्यातून येतो त्याला देव बाप्पाने आत्म्यातून आलेलं वचन हे नाव दिलेलं आहे. यांनो, देवाने जर आमच्यावर उपकार केलेले आहेत तर आम्ही त्याचे गीत गाणं आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचं स्थान, अग्रगण्य स्थान आमच्या जीवनामध्ये आम्ही गीतांना दिलं पाहिजे. प्रियांनो, तुमचा आवाज जर चांगला नसेल तर देव बाप्पाकडे तुम्ही प्रार्थना करा. प्रियांनो, आम्ही जर विश्वासाने देव बाप्पाला त्याच्या गौरवासाठी जर काही मागितलं ना, देव बाप आम्हाला ते दिल्याशिवाय कदापि राहत नाही. ते आम्हाला देतोच देव बाप. फक्त आमच्या मनाची तयारी असली पाहिजे आणि प्रभूला उंच करण्याचा आमच्या मनामध्ये हेतू आणि उद्देश असला पाहिजे. नाहीतर कधी कधी आमची बुद्धी म्हणती प्रभूच्या नावामध्ये तू उंच हो, प्रभूला खाली ठेव, तू उंच जा. प्रियांनो, ज्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची प्रक्रिया असते ना प्रियांनो, ते सेवेमध्ये फार काळ टिकत नाही. देव त्यांना सेवेमध्ये जास्त काळ उपयोगातही आणत नाही. ज्यांचा आशय सर्वदा प्रभूला उंच करण्याचा आहे ना, त्यांच्याकडून प्रभू आपल्या आत्म्याची आणि खरेपणाची सेवा करून घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून या उपकार जे देवाने आमच्यावर केलेले आहेत, या उपकाराला आम्हाला पण देव बाप्पाला काहीतरी सादर करण्याची किंवा काहीतरी प्रभू समोर आमचं पण प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी करण्याची देव बाप्पाने आम्हाला पण संधी दिलेली आहे. तर बायबल मधून असे काही वचन मी काढलेले आहेत की ज्याच्याद्वारे आज आपण
या वचनाप्रमाणे काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करू. पहिलं वचन काढूया. योहानकृत शुभवर्तमान 17वा अध्याय 21वे वचन. 21. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते. परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो, त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. आम्ही कोणतं वचन वाचलं? योहान 17 ना 17:21. की त्या सर्वांनी एक व्हावे, हे माझ्या बाप्पा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये, तसे त्यांनीही तुझ्यामध्ये एक व्हावे, कारण तुम्हाला पाठविले असा विश्वास जगाने धरावा. प्रियांनो, देव बाप्पाने पहिल्याच वचनाच्या अक्षराने सुरुवात केली की आम्ही एक व्हावे. आज या वचनाला सर्वच जण वाचतात, सेवक वाचतात, विश्वासणारे वाचतात, पण देव बाप्पाने या वचनाची स्टार्टिंग काय केलेली आहे? आम्ही एक व्हावे. देव बाप्पाने दोन व्हावे कुठंच दिलेलं नाही. पुन्हा वाच ते वचन, 21वे वचन. की त्या सर्वांनी एक व्हावे. बस, त्या सर्वांनी एक व्हावे. प्रियांनो, देवाचा शब्द आम्हाला आत्म्याशिवाय कोणी चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकत नाही. आत्म्याला जे आपलं मनोगत आपल्या वचनातून व्यक्त करायचं असतं ना, ते मनोगत आमची बुद्धी तसं व्यक्त करू शकत नाही. आम्ही किती पण प्रयत्न केला ना, आमच्याजवळ किती ज्ञान असलं, आमच्याजवळ किती वचन आत्मसात आम्ही केलेले असले, पवित्र आत्मा जर त्या वचनांना आमच्या जीवनामध्ये उपयोगासाठी बोलत नाही ना, तर आमचे ते वचन आत्मसात करणं पण काही उपयोगाचं होत नाही. पवित्र आत्मा हर ठिकाणी पाहिजे, तेव्हाच सर्व काही कार्य होणार, असं देव बाप म्हणतो. आणि हे कार्य एक प्रकारचं व्हावं. देवाला एक प्रकारची सेवा हवी आहे. देवाने दोन प्रकारच्या सेवेला कधीच मान्यता दिली नाही. पण आज 2 बाप्तिस्माच्या वचनामुळं सेवकांनी फार मोठी गडबडी बायबलच्या वचनामध्ये आणलेली आहे. म्हणून देव बाप्पांनी काही ठिकाणी पुरावे ठेवलेत. कारण पवित्र आत्मा जेव्हा आपल्या समयामध्ये बायबलची जडणघडण करत होता, कारण पवित्र आत्मा सर्वव्यापी आहे, सार्वभौम आहे. तो त्याला सर्व काही दिसतं, सर्व काही प्रगट होतं. त्याला वर्तमान काळाचं पण कळतं आणि भविष्य काळाचं पण कळतं. की भविष्यामध्ये माझे विश्वासणारे माझ्या पवित्र शास्त्राला कशा प्रकारे लोकांसमोर आणणार आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये प्रेषित संदेश यांना देवाने प्रथम स्थान दिलेलं आहे. आणि त्यांची सेवा झाल्यानंतर सुवार्तिकाची, पाळकाची आणि शिक्षक याची सेवा देव बाप्पांनी आजच्या समाज ठेवली. योजनेबद्ध तरीकेने देव बाप्पाने आपल्या पवित्र शास्त्रामध्ये 5 प्रकारच्या सेवेला योग्य ती जागा दिलेली आहे. पण प्रियांनो, 5 प्रकारची जी सेवा आहे त्याच्यापैकी 2 प्रकारची सेवा तो स्वतः देव बाप्पांनी थांबवलेली आहे. पण जी 3 प्रकारची सेवा आज कार्यान्वित आहे प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने, ती देखील सेवा व्यवस्थितरित्या तंतोतंत देवाला मान्य होईल अशा प्रकारे सेवा होत नाही. सुवार्तिकाची पण सेवा तशी होत नाही, पाळकीय सेवा पण तशी होत नाही, आणि शिक्षक ज्याला म्हणून देवाने नेमणूक केली त्यांच्याकडूनही सेवा तशी होत नाही. प्रभूने प्रत्येक गोष्टीचा नियम लावलेला आहे. पण आज नियम बाह्य सेवा चाललेली आहे. आणि याला मुख्यत्वे कारण काय माहितीये का? बोलून दाखवलं जात नाही, पण मनामध्ये आडी धरून ते प्रगट करण्याचा प्रयत्न केला जातो. काय त्याला कारण आहे माहिती का प्रियांनो? आजच्याला त्याला स्वतःच नाव
प्रसिद्ध करण्याची ओढ लागली. बोलून दाखवित नाहीत प्रियांनो, कुणी हे बोलत नाही की मला प्रसिद्ध व्हायचं आहे, परंतु त्यांच्या आचरणातून, त्यांच्या कृतीतून, त्यांच्या वागण्यातून विश्वासणाऱ्यांना ताबडतोब कळतं की यांच्या सेवेचं टार्गेट काय आहे, हे कोणत्या टार्गेटनी प्रभूची सेवा करते. विश्वासणारे शांत का राहतात माहिती का? जरा वचनातून आपण याचा पण खुलासा बघूया. पहिले करंथीकरांचं पत्र 14वा अध्याय 40वा वचन. जो पण विचार येईल त्याला जरा वचनाचा पण आपण सपोर्ट पाहत जाऊ. 40. सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या. या गोष्टीमुळे ज्यांना वचनाची माहिती आहे, जे वचनामध्ये मुळवलेले आहेत, ज्यांना आत्मा चालवित आहे, ते विश्वासणारे कधीही प्रभूच्या भावनेला ठेस पोहोचेल किंवा प्रभू नाराज होईल अशी कृती चर्च मध्ये नाही आणि इतर ठिकाणी पण करण्याचा ते प्रयत्न करत नाही. यानो, आम्ही जर देवाशी करार केलेला आहे ना, तू आम्हाला निवडलंय, तू आम्हाला निवडलं हे आम्ही पण सिद्ध करून दाखवू की तुझ्या आखणीमध्येच आम्ही चालण्याचा प्रयत्न करू. कोणती परिस्थिती येऊ, कोणताही घटका आमच्या जीवनात येऊ, पण तुला आम्ही दुखवणार नाही या अनुषंगाने काही विश्वासणारे आजही चाललेत. आणि जे अशा अनुषंगाने चाललेत ना प्रियांनो, ते आशीर्वादित पण देवाच्या नावात झालेले आहेत. काही सेवकांनी नियमाप्रमाणे, वचनाप्रमाणे सेवा करायचं ठरवलं, देव बाप्पांनी त्यांच्या पण सेवेला बहुत आशीर्वादित केलं. पुढे चालून ते त्या आशीर्वादामध्ये राहिले नाही, हे त्यांचं प्रॉब्लेम आहे. कारण एखाद्याला जर भेटत राहिलं ना, माणसाचं मनच असं हावरंय. माणसाचं मन मी काय म्हणतो, येऊ द्या येऊ द्या, कुठून येऊ द्या, मग कसं पण येऊ द्या. पण मनुष्याचं मन जाऊ द्या कधी नाही म्हणत. जेव्हा एखादा सेवक कोणत्या गोष्टीच्या आहारी गेला ना प्रियांनो, ज्या गोष्टीच्या आहारी गेला त्या ठिकाणातूनच त्याची पाडण्याची सुरुवात सुरू होते. मग ती पुढे चालून पूर्णपणे ओपन आपल्याला दिसते. काही सेवकांची सेवा जेव्हा मी प्रभूत नव्हतो त्या काळात इतके प्रसिद्ध होते, पण आजच्या समयात जर पाहिलं त्या सेवकांची सेवा, तर ती सेवा त्यांची तशी राहिली नाही जशी सेवा त्यांची एकेकाळी होती. का बरं? त्या काळी प्रभू फार त्यांच्याद्वारे बोलत होता, कार्य करत होता. आजच्या समयात का तसं करू नाही राहिला? प्रियांनो, आम्ही प्रभूशी नम्र प्रामाणिक राहिलो ना, देवबाप कधीही आम्हाला धोका देत नाही. प्रभू कधी आपले विचार सेवकाच्या विरोधात करत नाही. म्हणून जो जसं करील तसं भरील. त्याची सेवा चांगली असेल, त्याची सेवा चांगलीच राहील. पण त्याने जर आपल्या सेवेमध्ये प्रभूपेक्षा इतर गोष्टीला प्राधान्य द्यायला सुरुवात केली, तर मग त्याच्या सेवेवर परिणाम झालेला आपोआप दिसतो. आपल्या समोर सर्व काही उदाहरणं आहेत. सर्व गोष्टी सांगण्यामध्ये मजा नसती. देवबाप फक्त पॉइंट किंवा टर्निंग दाखवतो, बाकीच्या गोष्टी आपल्याला कळतात की काय आहेत त्या. यांनो, आम्ही प्रभू बरोबर त्याने जे आमचे उपकार केलेले आहे त्या उपकाराला अपकारामध्ये कधी उतरवू नये. जेव्हा उपकाराच्या अपकारामध्ये आम्ही टर्निंग करायला सुरुवात करतो ना, आपोआप आमची अधोगतीचा रस्ता आम्ही स्वतः तयार करायला लागलो असं प्रभू दाखवून देतो. पुढं ते कळतं आम्हाला की अधोगतीचा रस्ता आम्ही स्वतः तयार केला, प्रभूंनी केला नाही. प्रभूशी जो विश्वासू राहील ना प्रियांनो, तोच प्रभूची सेवा आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी प्रभूचा आत्मा त्याला नेहमी उत्साहित करीत राहील. म्हणून दुसऱ्या गोष्टीकडे आपण जाऊया. त्यासाठी काढूया दुसऱ्या गोष्टीसाठी दानिएलाचं पुस्तक
4 अध्याय 34 वचन. हे दिवस संपल्यावर मी नबुखदनेस्सराने आपले डोळे आकाशाकडे लावले. माझी वृत्ती मला परत आली. मी परस्पर देवाचा धन्यवाद केला. त्या सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गायला, कारण त्याचे प्रभुत्व सरकाळ आहे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. दानिएलला नबुखदनेस्सर राजाची अधोगती कशी होणार आहे हे स्वप्नाच्या माध्यमातून दिसलं होतं. आणि दानिएलने नबुखदनेस्सर राजाच्या स्वप्नाचा अर्थही सांगितला. 7 वर्ष अतिशय सुखाचे, समाधानाचे, भरभराटीचे, उन्नतीचे, तरक्कीचे सगळे काही 7 वर्ष तुझ्या जीवनामध्ये जातील. पण त्या 7 वर्षानंतर तुझ्या जीवनामध्ये असे काही संकट येतील, अशा काही गोष्टी तुझ्यामध्ये येतील ज्या तुला नापसंतीच्या वाटतील, पण तुला त्याविषयी काही करता येणार नाही. आता सगळं जर शब्दशः सगळं सांगितलं तर आपला संदेश फार मोठा होईल. थोडक्यात म्हणजे दानिएलने सांगितलं की देव बाप तुझ्या कारकिर्दीच्या सेवेमध्ये आता नाराजी व्यक्त करणार आहे आणि ती नाराजी त्याने स्वप्नाच्या माध्यमातून मला कळवलेली आहे. म्हणून तू घोषणा केली होती की माझं स्वप्न जो कोणी सांगेल त्याला मी यथेच्छरित्या बक्षीस देईन. पण तुझ्या राज्यामध्ये सर्व प्रकारचे जादूगर, मांत्रिक, तांत्रिक, अधिकारी, सरदार जे कोणी होते, कोणालाही तुला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ आणि काय स्वप्न पडलं हे सांगता आलं नाही. आणि जेव्हा दानिएलने या स्वप्नाचा अर्थ आणि सर्व सांगितलं तेव्हा नबुखदनेस्सर राजा दानिएलला असं म्हणला नाही, तू देखील खोटं बोललास. मला जे स्वप्न पडलं हे नव्हतं, तू जे सांगितलं ते चुकीचं सांगितलं. यांनो, आत्मा कधी खोटं बोलत नाही हे मी नेहमी सांगतो ना. आत्मा तेच बोलतो जे आत्म्याला माहीत आहे. आत्म्याला पण ते माहीत असल्याशिवाय सेवकाच्या मुखातून तो बाहेर काढत नाही. आणि जे जे दानिएलने सांगितलं त्या गोष्टी नबुखदनेस्सर राजाच्या जीवनामध्ये आलेल्या आम्हाला दिसतात. प्रियांनो, त्याला गवत खाण्यापर्यंतच्या गोष्टीचं वर्णन करण्यात आलं. आणि प्रियांनो, या ठिकाणी देव बाप्पाला या गोष्टीतून प्रामुख्याने कोणता विचार प्रगट करायचा आहे? देव बाप्पाचं राज्य पिढ्याना पिढ्या टिकणार आहे आणि या पिढ्याना पिढ्या टिकणाऱ्या राज्यामध्ये देव बाप्पाने आमची आठवण केली. आम्हाला पण पिढ्याना पिढ्या राज्यामध्ये घेण्याचं त्यांनी ठरवलं. पण त्याला एक अट आणि शर्त देव बाप्पाने ठेवलेली आहे. देवाने आम्हाला पिढ्याना पिढ्या राज्य देण्याचं मान्य केलेलं आहे. स्वीकृती देव बाप्पांनी दिली, पण त्याला पण एक अट लावलेली आहे, एक टार्गेट ठेवलेला आहे. देव बाप कोणती गोष्ट देतो ना त्याच्या माग काही ना काही कारण ठेवतो, आशय ठेवतो. आणि तो आशयाचा आणि कारणाचा विषय कोण आहे? ज्या पेत्राला आज काही जण संशयामध्ये घेत आहेत, वादविवादामध्ये घेत आहेत, पेत्राच्या विरोधात काही पण अपशब्द बोलत आहेत, त्या गोष्टीला देव बाप्पाने प्रामुख्याने बायबल मध्ये ठेवलेलं आहे. कसं ठेवलं जरा वचनातून आपण पाहूया. मत्तेकृत शुभवर्तमान 16वा अध्याय 18-19 दोनच वचन वाचायचे. 16वा अध्याय 18-19. बघा किती मोठी गोष्ट पेत्रासाठी ठेवली. 18-19. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काही चालणार नाही.
मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा हे दोन वचन जर आजच्या सेवकांना, आजच्या विश्वासणाऱ्यांना आत्म्याने जर समजावून सांगितले ना प्रियांनो, आत्म्याने बर का, आज मनुष्य आपल्या बुद्धीने या वचनाचा काय अर्थ घेतो ते ज्याला त्याला माहिती, पण जेव्हा आत्म्याने हे वचन विश्वासणाऱ्यांना सेवकांना प्रगट केले जातील ना प्रियांनो, तेव्हा प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचना विरोधात जे आज चाललेलं आहे ना ते पूर्णपणे बंद होईल आपोआप. पहिल्याच 18व्या वचनात सांगितलंय, तू पेत्र आहेस, या खडकावर मी आपली मंडळी रचीन. म्हणजे माझी सेवा या खडकावर, पेत्र म्हटलेल्या खडकावर मी माझी सेवा उभी करीन. तिच्या समोर अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. म्हणजे सैतानाचं कोणतंही कार्य पेत्राच्या सेवेमध्ये येणार नाही, किंवा सैतान पेत्राच्या सेवेमध्ये ढवळाढवळ घालायला येणार नाही. म्हणजे इतका पावर पेत्राला देण्यात आलेला आहे की सैतान तुझ्या मार्गामध्ये अडचणीचं कारण होणार नाही. पवित्र आत्मा जी पण भाषा बोलतो ना ती भाषा काळ्या ढगावरची पांढरी रेष असते. ऐकणारा त्या भाषेला कसा घेतो ते त्यांचा प्रश्न आहे. म्हणून देव बाप्पाने सगळा हिशोब वर ठेवलेला आहे. आणि एक गीत पण आहे, खुल जाएगी किताबे जब भी हिसाब होगा. इथं आम्ही काय करत आहोत, कसं करत आहोत, कसं घेत आहोत, कसं बोलत आहोत, कसा कोणाला आदर सन्मान देत आहोत, प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनातून किती होत आहेत, सगळा हिशोब तुमच्या जीवनाच्या पुस्तकात देवबाप प्रति दिवशी लिहित आहे. कोणी या भ्रमामध्ये राहू नये की आमचा वर हिशोब होत नाही. तुम्ही इथं जे काही करत आहात ना ते चांगलं केलं असलं चांगलंच लिखाण आहे, वाईट केलेलं असलं वाईटच लिखाण आहे. म्हणून वरती गेल्यावर देवबाप हरेकांना पृथ्वीवरचा एक वेळेस पिक्चर पाहण्याची संधी देईल. एक वेळेस पृथ्वीवरचा पिक्चर पाहा, त्यावेळेला इतका जलद गतीने पिक्चर त्यांना कळणार आहे. इथं आम्हाला समजायला घंटे लागतात, पण तिथं आत्म्याला म्हणलं ना पृथ्वीवरचा पिक्चर पहा, एका सेकंदात त्याला त्याच्या जीवनाचा सारा पिक्चर आत्म्याला लगेच कळन. कारण आत्म्याला माहिती यांनी काय केलेलं आहे. हे शरीर वर घेतलं जाणार नाही, वचनात सांगितलेलं आहे. नवीन शरीर आम्हाला येणार आहे, पण जो आत्मा आमच्या या हृदयात आहे तोच आत्मा या नवीन शरीरामध्ये जाणार आहे. आत्मा बदली नाही होणार, शरीर बदली होणार आहे, आत्मा बदली होत नाही. आत्मा का बदली होत नाही? कारण देव बाप्पाने एदेन बागेमध्ये मातीचा पुतळा जो आदम तयार केला होता त्याच्या मुखामध्ये, त्याच्या नाकपुडीमध्ये आपला जीवनी श्वास फुकला तेव्हा तो मातीचा पुतळा जीवधारी झाला, असं वचन आम्हाला सांगत आहे. म्हणून देवाने जो आत्मा मातीच्या पुतळ्यात सोडलेला आहे किंवा टाकलेला आहे तो आत्मा कधी बदलत नाही. शरीर बदली होतं पण आत्मा बदली होत नाही. आणि त्या आत्म्याला माहित असतं या शरीराने प्रभूच्या आगमनापर्यंत काय काय केलेलं आहे. आणि त्याला जर विसर पाडला तर वर जीवनाच्या पुस्तकात देवबाप आठवण करून देतो, बघ तुझं जीवनाचं पुस्तक, जरा नजर दे इकडं, काय तू करत होतास पृथ्वीवर. म्हणून मी नेहमी प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने सांगतो प्रियांनो, की ठरला पिक्चर तुम्ही चांगला ठेवा. मनुष्य जरी तुमच्या चांगल्या पिक्चरला आडवे आले, आडखळण झाले ना, त्यांच्या आडखळणाला, त्यांच्या आडव्या येण्याला काही महत्व देऊ नका. पण प्रभूला जर ते मान्य असेल ना तुमचं करणं, त्याच्यापासून माघार घेऊ नका. प्रियांनो, आज जे कोणी बायबलच्या वाचनाला दोष लावित आहे, वचनाच्या विरोधात बोलत आहे,
वचनाच्या विरोधात विश्वासणाऱ्यांना अपप्रचार करत आहेत. सांगा देवाला आनंद होत असेल का त्या सेवकाविषयी, त्या विश्वासणाऱ्याविषयी? यांनो, ही शेवटची संधी आहे सेवकांना पण विश्वासणाऱ्यांना पण, की त्यांनी वचनाला दोष लावणं पूर्णपणे थांबवलं पाहिजे. आणि ते थांबावं म्हणून मग ते 16 अध्याय 18-19 वचनात सांगितलंय, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन, तिच्या पुढे अधो लोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. आणि मग 19व्या वचनात सांगितलं, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन, जे काही तू पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल, आणि जे काही तू स्वर्गात बांधशील ते पृथ्वीवर बांधलं जाईल. म्हणून पेत्र स्वर्गाच्या दरवाज्यावर उभा आहे. पेत्राने पृथ्वीवर जे काही बांधलेलं आहे त्या बांधलेल्या गोष्टीला जो कुणी नाकारील, मग तो सेवक असो विश्वासणारा असो, जो पेत्राने केलेल्या पवित्र आत्म्याच्या सेवेला नाकारील, त्यांना पेत्र कसा स्वर्गामध्ये एंट्री देईल? हो, कसा पेत्र म्हणून जा बरं आतमध्ये? म्हणून तो तिथं उभा आहे स्वर्गामध्ये, तो आपलं कार्य करीत आहे. त्याला पृथ्वीवरचा पण अधिकार दिला, तो त्याने प्रामाणिकपणे पार पाडा. आता वर जेव्हा आमचं जाणं होईल, प्रभू आम्हाला घेऊन जाईल, तेव्हा पेत्राने सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे ज्यांनी केलं आहे त्यांना तो आत सोडील. ज्यांनी पेत्राचं ऐकलं नाही, पेत्राच्या विरोधात बोलले, पेत्राला देवाच्या ठिकाणी उभं केलं, येशू बरोबर पेत्राची तुलना केली, त्यांना पेत्र कसं म्हणन हो जा आतमध्ये स्वर्गामध्ये? आज सर्व म्हणतात प्रभू आलो, मी चाललो स्वर्गामध्ये. इतकं सोपं आहे का स्वर्गामध्ये जाणं? पृथ्वीवर तुम्ही वचनाला दोष लावला, वचनाच्या विरोधात तुम्ही बोलले, वचनाच्या विरोधात जन्मभर विश्वासणाऱ्यांना भाडकावगिरी केली की या वचनाकडे कधी येऊ नका, या वचनाला कधी मान्यता देऊ नका, हे वचन सांगणारा दास आला त्याला घरात घेऊ नका, त्याचं सेम कुशल विचारू नका, इथपर्यंतचे तुमच्या मुखातून तुम्ही शब्द विश्वासणाऱ्यांशी बोलले. पेत्राला ते शब्द कळणार नाहीत का स्वर्गामध्ये? यांनी पृथ्वीवर काय पेत्राच्या विरोधात बोलले? कदाचित पेत्र पण म्हणन एक वेळेस आपला पिक्चर पहा माझ्या विरोधात तू काय काय बोलत होतास, मला तर सगळं कळतंय. कारण पेत्राला जर एवढा मोठा स्वर्गाचा अधिकार दिलाय तर त्याला बाकी गोष्टीचा पण देवाने अधिकार दिला असन का नसन? वचनात जर ते लिहिलेलं नाही याचा अर्थ असा होत नाही ना की पेत्राला फक्त स्वर्गाच्या दरवाज्यावर उभा राहायचा अधिकार आहे, बाकीचे अधिकार प्रभूने काढून घेतले. पेत्राला सर्व काय अवगत होईल. कुणी माझा सन्मान केला, कुणी माझा सन्मान केलेला नाही. आणि अंतिम समय प्रामुख्याने आपलं जीवन प्रभू मध्ये व्यवस्थित नीटनेटकं करण्याचा समय आहे. पण काही विश्वासणारे आज प्रभूच्या येण्याची फार वाट आतुरतेने पाहते. चांगली गोष्ट आहे, प्रभूच्या येण्याच्या आतुरतेने वाट मी पण पाहतय. पण जेव्हा प्रभू येईल तेव्हा माझं स्वर्गामध्ये जाणं होईल का हे इथूनच आम्हाला कळणार आहे. आम्ही वचनाप्रमाणे आचरण केलेलं असलं, शंका मनामध्ये आणायचीच नाही की माझं जाणं होईल का नाही. पण वचनाप्रमाणे आचरण नसलं मग आम्हाला प्रभू विचारणा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो म्हणला मी प्रत्येकाचं न्याय करणार आहे. एक वचन पाहूया आपण यासाठी. योहान शुभवर्तमान 5वा अध्याय 22वा वचन बघा तिथं काय लिहिलंय. कमी करायला हवं. 22 ना. शुभवर्तमान 5वा अध्याय 22वा वचन. पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे. कोणाकडे सोपवलंय? पुत्राकडे सोपवलंय. पिता म्हणला मी काहीच करणार नाही. आता जरा पिता आणि पुत्र याला जरा आपण बघूया. कारण पिता आणि पुत्र म्हटलं की काहींच्या डोक्यामध्ये 2 गोष्टी येतात. पिता 1, पुत्र 2, पवित्र आत्मा 3.
पण जरा पवित्र आत्मा या पिता आणि पुत्राला समजावून सांगते. योहान शुभ वर्तमानच 14वा अध्याय 9व वचन. हो. येशूने त्याला म्हटले, फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तुम्हाला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे, तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? या ठिकाणी एकच आहे बरं का, पिता पण आणि पुत्र पण, हे दोन नाही. फिलिपाला प्रभू येशू स्वतः सांगत आहे. 10वे वचन वाच बाळा, आणखी चांगल्या प्रकारे. 10वे वचन, हा त्याच अध्यायाचं 14:10. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही, माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करतो. इतका सबळ पुरावा फिलिपाला दिला. यांनो काही काही ठिकाणी देवाच्या आत्म्याने काही गोष्टीला उघडरित्या सांगितलेल्या आहेत, पण काही ठिकाणी देव बाप्पाने त्या गोष्टी कोड्यामध्ये ठेवल्यात, गुप्त मध्ये ठेवलेल्या आहेत. यांनो ज्या गोष्टी उघडरित्या देव बाप्पाने सांगितल्या ना, त्याच्यावर आक्षेप घेणं योग्य नाही. हे वचन दाखवलं कुणी की दुसरे लगेच दाखवितात दुसरे वचन. हे वचन काय आहे? मग तुम्ही जर हे वचन दाखवतो तर हे वचन काय आहे? अहो वचन लिहिणारा कोण आहे? वचन कुणी आणलं? देवाने आणलंय ना. तुम्ही आणलंय का? तुम्ही ते वचन दाखवता मान्य, पण ते लिहिणारा कोण आहे? लिहिणारा महत्वाचा आहे. लिहिणाऱ्याने आटीटटीची भाषा विश्वासणाऱ्यांमध्ये, सेवकांमध्ये व्हाव्या अशा अनुषंगाने लिहिलंच नाही वचन. त्याने सरळ सरळ लिहिलं. म्हणून वचन आज काय आलं? तुम्ही सर्वजण एक व्हावे. आलं ना पहिलं शब्द योहान 17वा अध्याय 21व्या वचनामध्ये, तुम्ही सर्वजण एक व्हावे. तिथं दोन म्हटलंय का? यांनो आम्ही देव बाप्पाच्या वचनाला तसं समजणं गरजेचं आहे, जसं पवित्र आत्मा समजावून सांगण्याची इच्छा आम्हाला करत आहे. सर्व गोष्टीचा सारांश एवढाच आहे, देव बाप्पाला हे कदापि मान्य नाही की माझ्या वचनाला काही सेवक, काही विश्वासणारे विभिन्न तऱ्हेने दोष लावित आहेत आणि त्या वचनाच्या विरोधात अपशब्द बोलत आहेत. हे कदापिही देव बाप मान्य करत नाही. म्हणून इर्मया 13वा अध्याय 17व्या वचनात सांगितलं, परमेश्वर रात्रंदिवस रडत आहे, त्याच्या डोळ्यातून टप 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 आसवे स्वर्गामध्ये पडत आहेत. प्रियांनो, परमेश्वराच्या डोळ्यातून पडणारे आसवाला कशामध्ये जमा केलं जात नाही, पण आमच्या डोळ्यातून जर अश्रू बाहेर पडले ना, देवबाप आमच्या अश्रूंची इतकी काळजी घेतो, इतके आमचे अश्रू देवबाप मूल्यवान समजतो. कसे मूल्यवान समजतो? जरा वचनातून पाहू आपण. स्तोत्र संहिता 56वा अध्याय 8वं वचन. 56:8. माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहेस, माझी आसवे तू आपल्या बुदलीत भरून ठेवली आहेत. तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत. तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय? नाहीत काय? बघा, आमच्या अश्रूंना इतकी किंमत आहे, पण परमेश्वराच्या डोळ्यातून एक सारखे अश्रू स्वर्गामध्ये पडत आहे. त्या अश्रूंना परमेश्वराने कशातच जमा केलेलं नाही. परमेश्वराच्या डोळ्यातले अश्रू बंद केव्हा होतील? जेव्हा विश्वासणारे सेवक बायबलच्या कुठल्याच वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया करणार नाही, तेव्हा परमेश्वराच्या डोळ्यातले अश्रू आपोआप बंद होतील. आमच्या अश्रूंना किंमत देव बाप्पाने ठेवली, पण सर्व समर्थ देव, सार्वभौम जो देव आहे, त्याने आपल्या डोळ्यातल्या अश्रूंना किंमत ठेवलेली नाही. ती कशातच भरून ठेवली नाही, पण आमचे अश्रू
बुद्धलीत देव बाप्पाने भरून ठेवले आणि जे प्रभूच्या उपस्थितीमध्ये प्रार्थनेमध्ये संदेश ऐकण्यामध्ये कोणाकोणाला संदेश ऐकता ऐकता रडायला येतं बरं का. हा मी अनुभवलंय, माझ्या जीवनात झाल्या त्या प्रक्रिया. किती वेळेस झाल्या मला माहिती नाही, पण मी संदेशामध्ये रडलो. एक का होईना माझ्या डोळ्यातून अश्रू पाडला ना, ते रड नाही. तुम्ही किती अश्रू गाळले ना, ते रडणंच आहे. एक अश्रू आला ते रडणंच आहे. यानो मी पण संदेशामध्ये कधी कधी रडलेलोय, कारण पवित्र आत्मा कधी कधी असं काही सेवकाच्या मुखातून, असं काही ब्रदरांच्या मुखातून बोलला की त्यावेळेला माझ्या डोळ्यातून अश्रू आले. कधी कधी तर चर्चात्मक बोलण्यातूनही माझ्या डोळ्यातून अश्रू येतात. आता 2-3 दिवसापूर्वी एक सेवकाने फोनवरून माझ्या बरोबर चर्चा केली. त्यांच्या फोनवरून चर्चा ऐकता ऐकता माझ्या डोळ्यातून अश्रू आले. आता 2-3 दिवसाची घटना आहे, फार लांबची घटना नाही प्रियांनो. कधी कधी असे काही शब्द सेवकाच्या मुखातून निघतात ना प्रियांनो, की ते शब्द ऐकल्यावर आमचं हृदय फुटल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, रडणं फार आशीर्वादाची गोष्ट आहे, पण देव बाप सहजासहजी कोणाला रडू पण देत नाही. लक्षात घ्या. कुणाला वाटून अरे आता आजपासून मी एकसारखं रडायची प्रक्रिया करीन, कधीच होणार नाही तुमच्याच्यानी. देव बाप्पांनी जर रडायला लावलं तर तुम्ही निश्चित रडता, पण देव जर म्हणलं तू रडायचं नाही, तुझं आचरणच चांगलं नाही, कशाला तुझ्या डोळ्यातले अश्रू येऊ देऊ. या अश्रूंना बाहेर काढायचं अथवा नाही काढायचं हे देखील देवाच्या हातात आहे. हे आमच्या हातात नाही प्रियांनो. हृदय फोडणं हे देवाचं कार्य आहे. जेव्हा देव आमचं हृदय फोडील तेव्हा आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील. देवाने आमचं हृदय नाही ना फोडलं, कधीच आमच्या डोळ्यात अश्रू येणार नाही. प्रियांनो, सर्व गोष्टीचा रिमोट आमच्या परमेश्वराच्या हातात आहे, हे प्रभूला प्रामुख्याने सांगायचंय. पण प्रभू जे स्वतः करत आहे ना, त्याला प्रभू कोणत्या प्रकारची सुरक्षा त्यांनी ठेवली नाही. त्याच्या डोळ्यातून एकसारखे ठपठप अश्रू गळत आहे, पण ते अश्रू परमेश्वराने कशातच जमा केलेले नाही. ते अश्रू थांबण्याचा एकच पर्याय, एकच उपाय ठेवलाय की जर सर्वांनी बायबलच्या वाचनाला दोष लावण्याचं सोडून दिलं, तेव्हा ते परमेश्वराच्या डोळ्यातले अश्रू आपोआप येणं बंद होईल. आणि तशा अनुषंगाचं वचन इर्मया 13वा अध्याय 17व्या वचनामध्ये ठाम पुराव्यानिशी प्रभूंनी ठेवलेला आहे. म्हणून आता 3ऱ्या पॉइंट कडे जाऊया आपण. त्यासाठी काढूया यहोशुवाचं पुस्तक. फार महत्वाचा विषय या ठिकाणी पण आहे प्रियांनो. 3रा विषय 24वा अध्याय 24वं वचन. यहोशुवा 24वा अध्याय 24वं वचन. लोक यहोशुवाला म्हणाले, आमचा देव परमेश्वर ह्याचीच आम्ही सेवा करणार आणि त्याचीच वाणी आम्ही ऐकणार. यांनो, आपल्या जीवनामध्ये ना कोणाची वाणी ऐकायची आणि कोणाची वाणी ऐकायची नाही हे ठरवणं सर्वस्वी विश्वासणाऱ्यावर देव बाप्पाने ठेवलंय. पण वचन सांगतं की मी तुझं ऐकणार, तुझ्या गोष्टी मी ऐकणार, असं त्या वचनात सांगण्यात आलेलं आहे. मग ऐकण्यामध्ये काय ऐकायचं, काय सोडून द्यायचं का, काय वचन घ्यायचे, काय वचनाला दोष लावायचं, असं लिहिलंय का वचनात? जो ऐकणारा असतो ना प्रियांनो, तो कधीही देवावर संशय घेत नाही. वचनाला संशयात धरणं म्हणजे देवाला संशयात धरणं नाही. कारण ते कुणी लिहिलंय? देवाच्या आत्मेने लिहिलंय. तुम्ही आम्ही लिहिलंय का? आम्ही दोष लावतो, आम्ही त्याच्या विरोधात बोलतो, हे आमचा प्रॉब्लेम नाही, देवाचा प्रॉब्लेम नाही. देव म्हणतो हे प्रॉब्लेमीचं वचन नाही, तुम्ही प्रॉब्लेमीचं वचन केलंय. प्रियांनो, जो ऐकणारा असतो ना तो नम्र असतो. आणि नम्र जनांनाच ऐकण्याची वृत्ती देव बाप कळू देतो. आणि तिथं यहोशुवा म्हणत आहे, मी देवाची हर एक गोष्ट ऐकणार आणि त्याप्रमाणे करणार.
यहोशुआ एवढा मोठा राजा होता इस्रायली लोकांचा, तो जर देवासमोर स्वतःला इतकं लीन करतो, तर आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये आज वाटचाल करत आहोत, चालत आहोत प्रभूच्या नावाने. आम्ही कसं असलं पाहिजे? मनमानीने चाललं पाहिजे का? इतका यहोशुआ नम्र होता, तो जर प्रभूचा ऐकणारा होता, आम्ही कोणाच ऐकणार बनलं पाहिजे? यांनो, संदेश सर्वच जण सांगतात. संदेश कुणी सांगत नाही असं कुणीच नाही, पण संदेशामध्ये तुम्ही काय ऐकता, कसं ऐकता, कोणत्या गोष्टीने तुम्ही संदेशाला घेता, यावर संदेश डिपेंड असतो. आशीर्वाद तेव्हा येतात प्रियांनो, जेव्हा आम्ही वचन योग्य रीतीने ऐकू, त्याला समजू आणि त्याप्रमाणे करण्याची क्रिया मनात जेव्हा आम्ही ठरवू ना, ऐकलेल्या वचनाप्रमाणे मी करणार, आशीर्वाद लगेच तुमच्याकडे येणार. देव बाप आशीर्वाद घेऊन येतो ना, तर ते परत घेऊन जाण्यासाठी नाही येत, घेऊन देण्यासाठी येतो. पण योग्य त्या रीतीने जर विश्वासणाऱ्यांनी, सेवकांनी आपल्या जीवनामध्ये वचनाला जागा दिली, तर ते आशीर्वाद येतात. नाही तर मग बायबलमध्ये एक गोष्ट सांगितली, पाहूया जरा एक वचनातून. नीतिसूत्रे 28 अध्याय 9 वचन. धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो, त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. आपल्या भावी जीवनामध्ये प्रियांनो, कधीच अशी अपेक्षा मनामध्ये ठेवू नका, किंवा या अपेक्षाला आपल्या मनातही येऊ देऊ नका की देवाने माझ्या प्रार्थनेला वीट आणणारी प्रार्थना म्हणावी. बघा शब्द दिलाय तिथं. काही जणांच्या प्रार्थना देव बाप्पाला वीट आणणारे आहेत का? कारण ते धर्मशास्त्र आणि नियमशास्त्र हे पाळायच्या तयारीत नाही. म्हणून यहोशुआ म्हणत आहे की मी प्रभू परमेश्वराची प्रत्येक गोष्ट ऐकणार, प्रत्येक वाक्याचा मी सन्मान करणार आणि त्या प्रकारे माझ्या जीवनामध्ये मी चालण्याचा सतत प्रयत्न करेन. प्रियांनो, यहोशुआ ज्या प्रकारे चालला ना, त्याच प्रकारे यहोशुआने प्रजेला पण तयार केलं. बायबलमध्ये शब्दशः सविस्तर सांगण्यात आलेलं नाही. राजाला जर राजा पदाचं कामगिरी दिली ना प्रियांनो, तर राजाचं कर्तव्य काय असतं ना, हे प्रथम देवबाप राजाला कळवतो की ही प्रजा तुला दिली, या प्रजेला योग्य बनवण्याची जबाबदारी तुझ्यावर. आज आमच्यासाठी पाळक आहेत ना, आहेत का नाही? म्हणता येईल का तुम्हाला की आज पाळक नाही? पाळकांवर फार मोठी जबाबदारी देव बाप्पाने ठेवलेली आहे. जो काही तुला कळप दिलेला आहे, त्या कळपाला तू व्यवस्थितरित्या सांभाळ. लहान कळप असलं तर प्रभू म्हणतो, हे लहान कळपा भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. प्रभूने तुला राज्य द्यायचं हे मान्य केलं, म्हणून तुला हा कळप दिलाय. प्रियांनो, त्या कळपाचा सांभाळ चांगल्या रीतीने व्हावा, हीच अपेक्षा प्रत्येक पालकाकडून देवबाप करतो. देवबाप ठराविक पालकांना नाही म्हणत तुझ्या कळपाकडेच माझं लक्ष आहे, या कळपाकडे मी बघतच नाही. जे जे देवाचे सेवक आहेत त्या प्रत्येकाच्या कार्याकड, सेवेकड प्रभूचं लक्ष आहे. जे सुवार्ता सांगतात ते सुवार्ता कशी सांगतात याच्याकडे पण प्रभूचं लक्ष आहे. ते आत्म्याने सांगतात का बुद्धीने सुवार्ता सांगतात? यांनो, 3 प्रकारची सेवा जी चालली ना, त्या 3ही प्रकारच्या सेवेकड प्रभूचा अतिशय बारकाईने लक्ष आहे. आणि सर्वात जास्त लक्ष शिक्षकाकडे, बर का? प्रभूचं सर्वात जास्त लक्ष कोणाकडे? शिक्षकाकडे. का बरं शिक्षकाकडे जास्त लक्ष आहे? कारण शिक्षक या बायबल मधली सुईपेक्षा बारीक गोष्ट समजून घेतो आणि मग तो मंडळीला कळवतो. पण शिक्षकाला जी गोष्ट कळलेली आहे किंवा समजलेली आहे, ती आत्म्याने समजवली का त्याने बुद्धीने ठरवली, हे सेवेमध्ये दिसतं. ऐकणारे ठरवतात की हे आम्ही आत्म्याचं ऐकतो का बुद्धीचं ऐकतो. आत्म्याचं ऐकलं ना, त्याला आशीर्वाद येतो.
त्याला फळं लागतात, ते वृद्धिंगत व्हायला लागतात. पण आत्म्याचं नसलं ना मग आहे तिथंच राहतं सगळं काही. म्हणून प्रियांनो, शिक्षकाकड देव बाप्पाची अतिशय बारकाईने नजर आहे. सुवार्थिक लोकांना प्रभूकडे आणतात. पालक मंडळीला सांभाळण्याची जबाबदारी पार पाडतात. शिक्षक त्यांना आत्म्याने भरण्याची प्रक्रिया करतात. पण आत्म्याच्या संदेश असला तर आत्म्याने ते भरणार. आत्म्याचं नसल्यावर भरतील का ते? म्हणून प्रभू म्हणला, फळावरून झाडाची परीक्षा करा. म्हणलं का नाही? फळ कडू आहे का, आंबट आहे का, फिक आहे का, गोड आहे का, अन्य काही आहे. ज्याचं फळ गोड असन तोच पवित्र आत्म्याने भरलेला आहे. पुढे दिलाय हा शब्द मत्तेकृ शुभवर्तमान 7वा अध्याय. मी पण काढतो. एक मिनिट. वाचा. 17 पासून वाचा. 17 ते 19 किंवा 20 पर्यंत वाचलं तरी चालेल. त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. ह्यास्त तुम्ही त्यांच्या फळावरून त्यांना ओळखाल. यावरून तुम्ही कशावरून ओळखाल त्यांना? फळावरून. फळावरून. आता फळ म्हणल्यावर कुठलं फळ येईन का तुमच्या समोर? आता इथं तर वचन दिलंय, फळावरून ओळखाल. म्हणजे तुमच्या समोर कुठलं फळ आलं म्हणजे कळन का की हे झाड गोड आहे का, आंबट आहे का, फिक आहे का, आणखी काय आहे. फळ म्हणजे काय माहिती का? इथं फळ या शब्दाला देवबाप कोणतं नाव देतो? तुम्ही जो संदेश ऐकत आहात त्या संदेशातून तुम्हाला देवबाप काही शिकवित आहे का? त्यातून तुम्हाला काही पवित्र आत्मा मार्गदर्शन करतोय का? पवित्र आत्मा ज्या प्रकारे विचारातून वचनातून बोलण्याची क्रिया करण्याचं ठरवतंय त्या प्रकारे होत आहे का? यानो, सेवक जेव्हा आत्म्याने बोलायला लागतो ना तो कधी घाबरत नाही बरं का, थरथर कापत नाही. निडरतेने जेव्हा तो बोलतो ना तो आत्म्याचा संदेश आहे. आणि हा आत्म्याचा संदेश पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी याची सुरुवात केली. पेत्राने धैर्याने सामर्थ्याने बोलण्याचा निरोप सगळ्या पालकांना, सुवार्थिकांना, शिक्षकाला देऊन गेलाय. म्हणून देवबाप्पाचं वचन आलेलं आहे. काढू या वचन. इफिसकरस पत्र 2 अध्याय 20 वचन. बघा तिथं काय म्हणतोय प्रभू. 20 वचन 2 अध्याय. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्या नाही हे वचन 20. हा इकडे छकुलीत आई दाखवितात ते. हा ते वचन. प्रेषित व संदेष्ट ह्या पायावरून तुम्ही रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. प्रेषित आणि संदेष्ट या पायावर तुम्ही रचिलेले आहात. म्हणून आज प्रेषित आणि संदेष्टेची सेवा देवाने थांबवली. कारण त्यांनी जी सेवा प्रभूला आवडणारी आहे ती सेवा केली आणि जी सेवा उरली ती सेवा आम्हाला करण्याची संधी देव बाप्पाने दिली. म्हणून ज्याच्या त्याच्या कामाची प्रत्येकाने तपासणी करणं गरजेचं आहे की मी जी प्रभूची सेवा करत आहे आत्म्यापासून करत आहे का बुद्धीपासून करत आहे. मी सेवा माणसाला खुश करण्यासाठी करत आहे का देवाला खुश करण्यासाठी करत आहे. याची सेवकाने, सुवार्थिकाने, शिक्षकाने, जातीने या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे. आमचे डिसिजन देव बाप्पाला योग्य असले तर पवित्र आत्मा आमच्याकडे येईल आणि आमच्याद्वारे आपली सेवा विश्वासणाऱ्यांपर्यंत कळवील. देवाला मान्य नसलेल्या सेवेत जर आम्ही जबरदस्तीने चालण्याचा प्रयत्न केला ना प्रियांनो
सर्व समर्थ देव येतो. मोशेने साधी काठी खडकावर 2 वेळेस आदळली तर कनान देशात त्याला जाऊ दिलं नाही. कनान देश मोशेसाठी वर्ज्य केला. जो कोणी वचनाला मोडून तोडून कसं पण विश्वासणाऱ्याला सांगल, पवित्र आत्मा खुश होईल का? यांनो, नीटनेटकं होण्याचा हा अंतिम समय आहे. हे देव बाप्पाला सर्व गोष्टीतून प्रामुख्याने सांगायचं आहे. तो आता नीट व्हा. नीट नसले तर देव बाप्पाकडे प्रार्थना करा. देव बाप्पा, आतापर्यंत मी माझ्या जीवनात तुला न आवडणाऱ्या गोष्टी माझ्या जीवनात झाल्या, हे मला कळू राहिलंय. मी कोणाला सांगत नाही, पण तुला सांगतय, माझं जीवन नीट नेटकं कर, मला क्षमा कर. पेत्राने एकांती जाऊन अशी 3 वेळेस प्रभूला नाकारल्यावर अंधारात जाऊन त्यांनी प्रार्थना केली, रडला. तेव्हा त्याला सेवा करण्याची संधी दिली आणि संधी बरोबर त्याला स्वर्गाच्या राज्याची किल्ली पण देव बाप्पाने दिली. नम्रता पेत्राने प्रभू समोर व्यक्त केली. पण आज काही जण पेत्राचं 3 वेळेस नाकारणं त्याला वेगळ्याच प्रकारे सांगतात की पेत्राने असं केलं, त्याने ते कार्य केलं ना, त्याचा आशीर्वाद पण त्याने मोठा घेतला. सांगा, पेत्राशिवाय स्वर्गाच्या राज्याची किल्ली कोणाकडे आहे का? सांगतंय का वचन? पेत्राशिवाय इतरांकडे पण स्वर्गाच्या राज्याची किल्ली आहे. सर्वात आशीर्वादित सेवक बायबल मध्ये पेत्राशिवाय दुसरा कुणी नाही. शुभ वर्तमानामध्ये तरी पेत्राशिवाय आशीर्वादित सेवक कुणीच नाही. प्रियांनो, जी सेवा पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी केली, ती सेवा प्रभूने अंतिम समयापर्यंत ठेवली. आणि त्याच सेवेला मी सांगण्यासाठी आपल्यापर्यंत आलोय. प्रियांनो, देवाने आम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे. माणसाचे आशीर्वाद न टेम्पररी असतात, थोड्या वेळापुरता ते आशीर्वाद असतो. पण देवाने दिलेला आशीर्वाद ना कायम स्वरूपी असतो. म्हणून वचन दानिएलमध्ये आपण पाहिलं, प्रभू परमेश्वराचं राज्य पिढ्यानं पिढ्या टिकणार आहे. हा शब्द आपण त्या ठिकाणी वाचला. प्रियांनो, पेत्राने पण जी सुवार्ता सांगितली ती थेट प्रभूच्या आगमनापर्यंतची सुवार्ता सांगितली. पण आज काही जण त्या सुवार्तेच्या विपरीत मार्गाने चालले. 2 भेद, 2 शिक्षण या गोष्टीने आज काही जणांना सेवक वर्ग, विश्वासणारे वर्ग वेगळ्या दिशेने घेऊन चालले. लक्षात ठेवा प्रियांनो, ज्याने कुणी विश्वासणाऱ्यांना, सेवकांना गलत मार्गावर नेलं ना, त्यांचा हिशोब देव बाप अतिशय वाईट रीतीने घेणार आहे. म्हणून येशू ख्रिस्त पण शास्त्री, सदुकी, फरीसी याजकांना म्हणायचा, तुम्ही स्वर्गात जात नाही. जे स्वर्गात जायला इच्छितात त्यांना तुम्ही आडविता, आडकाठी होता. म्हणलं का नाही येशू शुभ वर्तमानामध्ये? प्रियांनो, तीच प्रक्रिया आज जे कोणी प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात विश्वासणाऱ्यांना, सेवकांना भडकवित आहेत ना, त्यांच्यासाठी हीच प्रक्रिया देव बाप्पाच्या नजरेत आहे. ते तर स्वतः जात नाही, पण जे जायला तयार आहे त्यांना पण म्हणतात, नका जाऊ, आमच्या बरोबर चला. प्रियांनो, मनुष्याचं तेच जीवनामध्ये आहे का जे प्रभूला मान्य आहे. जे प्रभूला मान्य नाही ना, ते कदापि मनुष्याचं ऐकू नका. देव बाप्पाचा आत्मा जर तुमच्या बरोबर आहे ना, तुम्ही सर्वात मोठे धनवान आहात. पण तो आत्मा तुमच्या मध्ये आहे का याची तपासणी करा. तो आत्मा टेम्पररी येत नाही, कायम स्वरूपी येतो राहायला. तो कधी जाण्याची इच्छा ठेवत नाही. त्याला जर आम्ही जबरदस्ती काढण्याचा प्रयत्न केला तरच तो जातो. अन्यथा पवित्र आत्मा आमच्या मधून कधी जाण्याची इच्छा ठेवत नाही. आणि पवित्र आत्मा ज्या दिवशी आम्ही सत्तेची सुवार्ता स्वीकारतो त्याच दिवशी आमच्या कपाळावर पवित्र आत्म्याचा शिक्का मारला जातो. नंतर आम्ही बाप्तिस्मा घेतो. पहिला जो शिक्का मारला पवित्र आत्म्याचा तो एक, आणि बाप्तिस्मा घेतल्यावर जो आत्मा येतो तो एक. म्हणजे 2 आत्मे येतात का आमच्यावर? यांनो, एकच आत्मा येतो, पण त्या आत्म्याचे कार्य वेगवेगळे आहे. पहिल्या सुवार्तेला आम्ही
मान्यता दिली म्हणून तो आत्मा आम्हाला वचनामध्ये कसं चालायचं ते शिकवितो आणि मग ते आत्मा आम्हाला सांगतो बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. कारण येशू ख्रिस्तानी बाप्तिस्मा घेतला म्हणून आम्ही बाप्तिस्मा घेतो. येशू ख्रिस्तानी बाप्तिस्मा नसताना घेतला प्रियांनो, कोणत्याही विश्वासणाऱ्याने बाप्तिस्मा घेतला नसता. म्हणून योहानाला येशू ख्रिस्त म्हणला हे होऊन जाऊ दे, धर्माचरण पूर्ण होणे गरजेचं आहे. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने जे पण शब्द मुखातून काढले ना ते भावी काळाच्या योग्यतेसाठी काढले, असेच नाही काढले. म्हणून प्रियांनो, तुम्ही पण वचन ऐकत आहात का नाही? प्रियांनो, वचनाप्रमाणे जर करण्याची प्रक्रिया केली ना, असा विश्वास आपल्यामध्ये उत्पन्न करा, जागृत करा. काही तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम असू द्या, काही आजार असू द्या, मी देवाचं वचन ऐकता ऐकता मला देव बापा आशीर्वाद देईल, वचन ऐकता ऐकता मी बरा होईल, अशी प्रक्रिया मनामध्ये ठेवा प्रियांनो. अशा काही चांगल्या गोष्टी करण्याकड आपल्या मनाला घेऊन जा. तर काय नाही आवश्यक आहे, बसावं लागल, या कानाने घ्यायचं, या कानाने सोडून द्यायचं, काय एवढं सिरियस नाही घ्यायचं. जे ही प्रक्रिया करतात ना प्रियांनो, ते कधी जीवनामध्ये आशीर्वादित होत नाही. देवाचं वचन एक कानाने घ्यायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, त्या वचनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. म्हणून शेवटी 2 वचन आपण पाहू आणि मी थांबतो या ठिकाणी. आपल्याला देव बाप्पाचे उपकार आपण आपल्या जीवनामध्ये कृतीने कसे व्यक्त करणार, 2च वचन. पहिलं वचन काढू, याकोबाचं पत्र 4था अध्याय 10वं वचन. याकोबाचं पत्र 4था अध्याय 10वं वचन. प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. व्हायचं का नाही नम्र प्रभू समोर? प्रभू ऑफर देतोय तुम्हाला, नम्र व्हायचं का नाही नम्र? का फक्त संदेशापुरतं नम्र व्हायचं? हो ब्रदर, फार सुंदर बोलले तुम्ही वचनातून, फार आम्हाला आशीर्वाद मिळाले. भावनाविषयी काही जण बोलणारे असतात, पण ती कृती सर्वदा ठेवा. फक्त संदेशापुरती नाही, प्रार्थना संपली संपला विषय, असं कधी करू नका. दुसरी गोष्ट, त्याच्यावर स्पष्टीकरण नाही करणार मी, कारण वेळ वाढत चाललाय आपला. नीतिसूत्रे काढूया दुसऱ्या वचनासाठी. देवाचे उपकार आमच्या जीवनामध्ये स्मरणात राहावे यासाठी 28वा अध्याय 20वं वचन. स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते, पण सुधनवान होण्याची उतावळी करीतो त्याला शिक्षा झाल्यावाचून राहत नाही. जीवनामध्ये नेहमी स्थिर राहा प्रियांनो. देवाच्या वचनाविषयी तर कधी अस्थिर राहण्याचा प्रयत्न करू नका. आणि कोणी तुम्हाला वचनाविरुद्ध अस्थिर करायला आलं ना, त्याचं ऐकू पण नका. देवाचं वचन स्थिर आहे म्हणून देवाचं वचन म्हणतं स्थिर मनाच्या विश्वासणाऱ्याला आशीर्वादाची रेलचेल आहे. पण जो वचनाला अस्थिरतेने आपल्या जीवनात ठेवतो, येईल का आशीर्वादाची रेलचेल? म्हणून आज काही विश्वासणाऱ्यांना, काही सेवकांना आशीर्वाद का मिळत नाही? कारण ते स्थिर त्यांचं मन वचनाविषयी नाही. लक्षात ठेवा प्रियांनो, पवित्र आत्मा कोणाला घाबरत नाही. पवित्र आत्मा बोलायला कधीच घाबरत नाही. तो आमच्यासारखं डरपोक नाही. अरे प्रार्थना झाल्यावर हे काय म्हणते, ते काय म्हणते. पेत्राने संदेश दिला, एक जण आलं नाही पेत्राला विचारायला, अरे काय बोललास तू, हे कुठून आलं तुझ्यामध्ये? जबरदस्त बोलला तू, आमच्या डोक्यात नव्हता, आमच्या मनात नव्हता, आमच्या स्वप्नातही विचार नव्हता. इतकं भारी तू बोलला वचनातून. पवित्र आत्मा नेहमी उत्तम मतलब उत्तम बोलणार आहे. प्रेरणो, आशीर्वाद घ्यायचे असले ना, देवाशिवाय तुम्हाला आशीर्वाद खरे मिळणार नाही. मनुष्याकडचे आशीर्वाद टेम्पररी तुम्हाला जरूर मिळतील. तुम्हाला ठरवायचं आहे, आम्हाला देवाचे आशीर्वाद महत्वाचे आहे का मनुष्याचे आशीर्वाद महत्वाचे आहे? याची निवड तुम्हालाच करायची आहे. या निवडीमध्ये देवबाप कधी मध्ये येणार नाही की हे निवड आणि ते निवड. तुम्हाला ठरवायचंय
मला देवाचा आशीर्वाद हवा आहे का माणसाचा आशीर्वाद हवा आहे? ज्याला देवाचा आशीर्वाद हवा असेल त्याने आपल्या मनाला स्थिर करावं. ही देव बाप्पाची आट आणि शर्त त्या विश्वासणाऱ्याला, त्या सेवकासाठी आहे. आता काय करायचं काय नाही करायचं हे सर्वस्वी तुमच्या हातात देवाने ठेवलंय. म्हणून आणखी एक वचन पाहूया. या 2 वचनांना पूर्ण करण्यासाठी काय आणखी करणं गरजेचं आहे? शिडी माहिती ना, एकावर एक चालत जाती तेव्हा ती शिडी बनती. शेवटचं आता फायनल वचन, अनुवाद 6वा अध्याय 2रं वचन. हे करणं गरजेचं आहे, तर ते 2 आशीर्वाद तुमच्या जीवनाला लागू होतील. नम्रतेचं, स्थिर राहण्याचं. अनुवाद 6वा अध्याय 2रं वचन. त्याचे जे सर्व विधी व अन्य मी तुला सांगत आहे, त्या तू व तुझे पुत्र पुत्री यांना तुझा देव परमेश्वर ह्याचे भय बाळगून पाळाव्या म्हणजे तू दीर्घायू होशील. आपलं काय म्हणत आहे? त्याचे जे सर्व विधी व आज्ञा मी तुला सांगत आहे, त्यात तू व तुझे पुत्र पौत्र यांनी तुझा देव परमेश्वर याचे भय बाळगून पाळाव्या म्हणजे तू दीर्घायू होशील. या वचनात देव बाप्पाला भय धरण्याविषयी देव बापू. मग तुझ्या पौत्रांना आशीर्वाद मिळेल, तुझ्या कुळाला आशीर्वाद मिळेल, तुझ्या कामाला आशीर्वाद मिळेल, तुझ्या राहण्याला आशीर्वाद मिळेल, तुझ्या हर प्रकारच्या गोष्टीला आशीर्वाद मिळेल. पण जर भय असलं तर, भय नसलं तर मग काय होईल सांगता येणार नाही. आधी तर बसलं, कशामुळे बसलं तुम्ही प्रार्थनेला? कोण सांगेल मला? बघूया तुमच्यामध्ये देवाचा आत्मा किती बोलतोय. काय इथं तुम्ही बसलात ना, हा? कोणत्या यांनी बसलात? आशीर्वाद चांगला घेण्यासाठी. सगळेच आशीर्वादासाठी बसतात तो प्रार्थनेला. कुणी बिगर आशीर्वादासाठी बसतच नाही. पण बसण्याचं कारण काय? देवाचं वचन ऐकायला ना, वचन ऐकायला. ठीक आहे, वचन ऐकायलाच बसत. आणखी काय कारण इथं बसण्याचं? एवढे 2 कारण आहेत का? देवाला वेळ देणं, देवाशी बोलणं, देवाला भेटायला. वाचनात आता काय वाचलं तुम्ही? भय धरलं म्हणून बसलं तिथं. भय नसतं तर कुणीच बसलं नसतं. म्हणले असते जाऊ द्या, आलेत ना ते आले वाट्यानी जातील, आम्हाला काय गरज आहे इथं बसायची. भय म्हणून बसला. भयानंतर तुम्हाला काय मिळणार आहे ते तुम्हाला माहित आहे. आशीर्वाद मिळेल, वचन ऐकायला भेटल, आम्ही प्रभूच्या सानिध्यात आहोत याचा अनुभव आम्हाला येईल. पण भय नसल्यावर काय करता तुम्ही? आहे का तुमच्या एरियातले सगळे लोक तुमच्या घरात? म्हणता येईल का? आहेत हो, इथं जेवढे काही 7-8 परिवार आहेत तेवढे परिवार या ठिकाणी येऊन बसले. म्हणता येते तुम्हाला? का नाही बसले? ऐका नाही सोपी गोष्ट. ज्याला भय तो बसन, ज्याला भय नाही तो आपल्या मजेत आहे, चाललंय त्याचं जे काही करायचं ते. म्हणून तुम्ही अतिशय धन्य आशीर्वादित आहात की तुम्ही देवाच्या चरणी बसलेले आहात. पण असं बसा ते आशीर्वाद तुमच्या नावावर देवाने लिहिले पाहिजे, तर त्या भयाला किंमत आहे. तर भयाला पण आशीर्वाद नाही मिळाला तर मग ते भय पण काय कामाचं आहे तुमचं? ज्याची जी प्रॉब्लेम असेल देवाने ती सोडवावी, तर तुमचं भय देवाच्या नजरेमध्ये योग्य आहे असं देवबाप म्हणन. मी जर देवाची सेवा देवाच्या सांगण्याने करतो तर देवबाप म्हणतो हा माझ्या भयाप्रमाणे, माझ्या सांगण्याप्रमाणे माझी सेवा करत आहे, याला मला आशीर्वादित केलं पाहिजे. ज्याला त्याला आशीर्वादाची परिभाषा पवित्र आत्मा समजावून सांगण्यास समर्थ आहे. फक्त आम्ही ते ग्रहण करणं, त्या प्रकारे जीवनात वाटचाल करणं याची देवबाप स्वर्गातून प्रतीक्षा करत आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन.